आता आणखी एक महत्त्वाची बातमी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। सुरेश धस आता मोर्चास्थळी दाखल झालेत, तर जरांगे देखील आता इथे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। देशमुख कुटुंबीय देखील थोड्याच वेळात इथे पोहोचतील अशी माहिती मिळते। आपण सध्या पाहतोय मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी इथे जमलेले आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत? सध्याची या मोर्चा संदर्भातली काय माहिती आहे? खरं तर बीड पासून सुरू झालेले आहे जनाक्रोश मोर्चांची सुरुवात आता जी आहे ती आता धाराशिवमध्ये हे सर्व जनाक्रोश मोर्चा जो आहे तो आज पोहोचलेला आहे आणि आज धाराशिवच्या जिजाऊ माता चौकातून जे आहे या जनाक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी या जिजाऊ माता चौकामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही वेळातच देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होईल आणि या मोर्चाला जे आहे ते आता काही क्षणातच सुरुवात जी आहे या ठिकाणी होणार आहे। खरं तर सर्वपक्षीय हा मोर्चा जो आहे तो धाराशिवमध्ये काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी धाराशिवच्या या जिजाऊ माता चौकामध्ये पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना लोटला आहे, मात्र अद्यापही जो आहे तो फरार आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध चौकशी जी आहे ती सुरू आहे। अनेकांना पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की खरं तर काल जालन्यामध्ये हा आक्रोश मोर्चा झाला, आज धाराशिवमध्ये हा आक्रोश मोर्चा जो आहे तो पार पडतोय आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या धाराशिवमधील जनाक्रोश मोर्चाला जमलेला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आमदार सुरेश धस असतील, त्याचबरोबरीनं वेगवेगळे नेते जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील काही क्षणात या ठिकाणी या मोर्चामध्ये पोहोचणार आहेत आणि या काही वेळांमध्ये या मोर्चाला जे आहे या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं की खरं तर साधारणपणे जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। 1.5 किलोमीटर एवढा अंतर आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सर्व लोक जे आहेत या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतो वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळतात। अगदी मंत्र्यांपर्यंतचे हे सर्व प्रकरण जे आहे ते गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात आक्रोश जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी हे सर्व मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी नक्कीच सागर, या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।